आणि आपण पाहतोय पुण्यामधली ही थेट दृश्य। पुण्यामध्ये संपूर्ण महत्त्वाच्या रस्त्यांवर जरांगे पाटलांनी घेऊन निघालेलं हे भगवं वादळ दिसतंय। जरांगे पाटलांचा मराठा मोर्चा हा पुण्यामध्ये सध्या येरवड्याच्या पुढे निघालेला आहे आणि मोर्चाचा मार्ग सुद्धा आता बदलण्यात आलेला आहे। मोर्चा आज मावळ भागात असणार आहे। लोणावळ्याच्या दिशेने मोर्चाने कूच केलेली आहे। येत्या 2 दिवसात हे भगवं वादळ मुंबईमध्ये धडकणार आहे। 26 जानेवारीला जरांगे पाटील आणि मराठा मोर्चा हा मुंबईमध्ये पोहोचेल। तत्पूर्वी मराठा मोर्चा हा पुण्यामध्ये दाखल झालाय आणि पुण्याच्या रस्त्यांवरची ही दृश्य आपण पाहतो आहोत। ज्या मार्गावरून मोर्चा निघालेला आहे त्या मार्गावर सगळीकडे अशा पद्धतीने हे भगवं वादळ पसरलेलं दिसतंय। मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा हा आज पुण्याच्या अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर सध्या मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव एकवटलेले दिसतात। लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव हे मराठा मोर्चामध्ये दाखल झालेले आहेत। अवघ्या 2 दिवसांमध्ये मुंबईमध्ये धडकणार आहे मराठा मोर्चा। उद्या मोर्चा हा मुंबईच्या वेशीवर धडकण्याची शक्यता आहे। आज मोर्चाचा मुक्काम हा लोणावळ्यामध्ये असणार आहे आणि तत्पूर्वी पिंपरी चिंचवडच्या दिशेने निघालेला हा मोर्चा आपण पाहतो आहोत। नजर जाईल तिकडे हे भगवं वादळ पसरलेलं दिसून येतंय। लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव हे सध्या पुण्यामध्ये एकवटलेले आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज बांधव हे आज पुण्यामध्ये दाखल झालेत आणि 26 जानेवारीला म्हणजे अवघ्या 2 दिवसामध्ये मराठा मोर्चा हा मुंबईमध्ये धडकणार आहे। आझाद मैदानावर हे आंदोलन होणार आहे। आपल्या मागण्यांसाठी जरांगे पाटील हे ठाम आहेत। सरकारने तातडीने मागण्यांचा विचार करावा आणि तातडीने आरक्षण द्यावं या आपल्या मागणीवर जरांगे पाटील हे ठाम आहेत। 2 दिवसात सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा मुंबईमध्ये धडकणारच। आरक्षण मिळालं तर त्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी मुंबईपर्यंत पोहोचू अन्यथा आरक्षण घेण्यासाठी मुंबईमध्ये जाणारच या आपल्या निर्धारावर जरांगे पाटील हे ठाम आहेत। सध्या ही पुण्यातली थेट दृश्य आपण पाहतो आहोत। ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेली ही थेट दृश्य खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी भगवे झेंडे आणि डोक्यावर भगव्या टोप्या अशा पद्धतीने हा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। आज लोणावळ्यामध्ये मोर्चाचा मुक्काम असणार आहे आणि जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये लाखो मराठा समाज बांधव हे रस्त्यावर उतरलेले आपण पाहतो आहोत। पुण्यातून आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आहेत सध्या आपल्या सोबत। योगेश, मनोज जरांगे पाटील पुण्यात दाखल झालेले आहेत आणि सकाळी खराडीवरून हा मोर्चा निघालेला आहे। मुंबईच्या दिशेने कूच करताना आपल्याला पाहायला मिळतो। आज 5वा दिवस आहे आणि आपण पाहू शकतो मनोज जरांगे पाटील आता येरवडा परिसरात आलेले आहेत आणि या येरवडा परिसरातून पुढे जात आता संचेती हॉस्पिटल त्यानंतर विश्रांतवाडीकडून पुढे आता थेट हा लोणावळ्याकडे रवाना होणार आहे आणि हजारांच्या संख्येने यांच्यासोबत मनोज जरांगे पाटलांसोबत मराठा समाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्या पद्धतीने कोर्टाने जो काही आदेश आज दिलेला आहे त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा त्या संदर्भातली प्रतिक्रिया आलेली आहे आणि जो काही कोर्टाचा निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल आणि या संदर्भात आमची जी काही वकील असतील त्याला उत्तर देतील असंही मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे आणि हा मोर्चा आहे कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही अशी ही भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। त्यामुळे आता मोर्चा मुंबईच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतोय। आजचा जो मुक्काम असणार आहे तो लोणावळ्यात असणार आहे आणि लोणावळ्यात संपूर्ण हा मराठा समाज हा एकवटणार आहे। आपण जर पाहिलं तर सुरुवातीला पुण्यातला जो काही या मोर्चाचा मार्ग होता तो बदलण्यासंदर्भातला पुणे पोलिसांनी विनंती ही मनोज जरांगे पाटलांना केली होती, मात्र ती विनंती मान्य न करता शहरातूनच हा मोर्चा जाईल अशा पद्धतीचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आता हा मोर्चा आहे तो शहरातनं पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठी गर्दी या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि साधारणतः आज या मोर्चाचा 5वा दिवस आहे आणि ज्या पद्धतीने मराठा आरक्षणासंदर्भातली मागणी घेऊन सरकारकडे मनोज जरांगे पाटील या सगळ्या मागण्या घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात। या संदर्भातला सरकारने तोडगा काढावा अशी सातत्याने मागणी मनोज जरांगे पाटील करतायत, मात्र अद्यापर्यंत सरकारकडून तोडगा काढला जात नसल्यामुळे आता थेट आंतरवाली सराटीतनं हा पायी मोर्चा निघाला होता। त्यानंतर जालना, बीड, अहमदनगर जिल्हा करत आता हा मोर्चा पुणे जिल्ह्यात दाखल झालेला आहे। पुणे शहरातून
हा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि आपण पाहू शकतो मराठा समाज त्यांच्या सोबत असणारा प्रत्येकाच्या डोक्यावरती भगवी टोपी भगवा झेंडा हातात घेऊन आणि एक मराठा लाख मराठा या घोषणा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतात आणि मनोज जरांगे पाटील सुद्धा सातत्याने जो काही मुद्दा लावून धरतात ते अर्थातच मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावं ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी त्यांनी सातत्याने लावून धरलेली आहे। दुसरीकडे ओबीसी नेते सुद्धा या मोर्चाला विरोध करताना पाहायला मिळतात। जर मनोज जरांगे पाटील जर अशा पद्धतीने पायी मोर्चा काढत असतील तर ओबीसी समाज सुद्धा 4 कोटी ओबीसी समाजाला घेऊन मुंबईकडे मोर्चा काढेल अशा पद्धतीचं इशारा किंवा अशा पद्धतीची घोषणा सुद्धा बबन तायवाडे यांनी सकाळी आपल्या टीव्ही 9शी बातचीत करताना सांगितलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण मोर्चाला एकूण विरोध करण्याचा हा प्रयत्न असल्याचं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। मात्र कुठल्याही परिस्थितीत हा मोर्चा थांबणार नाही असंही मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। आपण पाहू शकतो येरवड्यातल्या गुंजन टॉकीज चौकातल्या पुढे बरोबर आता हा आहे मोर्चा योगेश, मोर्चा संबंधीचे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत तुर्तास। धन्यवाद।